राष्ट्रपती कार्यालयाला शिट्टी बजाव आंदोलनाची दखल का घ्यावी लागली पाहूया। राष्ट्रपती कार्यालयाला जय बसव जय विजय भीमसेनेच्या वतीने मागणीची याचिका पाठवण्यात आली होती। या याचिकेचे राष्ट्रपती कार्यालयाकडून दखल घेण्यात आली असून राष्ट्रपती यांचे आभारी आहोत अशी माहिती जय बसव जय विजय भीमसेनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष राजू पॅटी यांनी पत्रकार परिषदेत दिली। जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राष्ट्रपती कार्यालयासमोर शिट्टी बजाव आंदोलन करणार असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली। यावेळी माहिती देताना राजू पॅटी म्हणाले, या पत्रकार परिषदेस प्राचार्य राजू पॅटी उपस्थित होते। राष्ट्रपती महोदयांना एक पिटिशन पाठवलं होतं, म्हणजे याचिका पाठवलं होतं। या अगोदर एकूण 3 वेळा पाठवलं। अगोदरच्या 2 वेळेस आपल्याला कुठल्याच प्रकारचे उत्तर मिळालं नव्हतं, पण आता परवा जे आम्ही पाठवलं होतं सिटी बजाव सत्याग्रह होतं, त्याची दखल घेऊन माननीय राष्ट्रपती महोदयांनी आमची याचिका संबंधित विभागाकडे पाठवलेली आहे। त्यामुळं आम्ही महामहिम राष्ट्रपती महोदयांचं आभार मानतो, कारण 2002 अगोदर जे पाठवले त्याचं उत्तर मिळालं नव्हतं, त्यावेळेस जे पाठवले त्याचं उत्तर मिळालेलं आहे। आणि ह्याचबरोबर ते बाकीचे पण आम्ही जे अगोदर केलेले होते, मोठा घंटानाद, त्यानंतर एक मागणी होती ते पाठवलं होतं, त्याच्यावर काहीच कारवाई झाली नव्हती। आत्ताच्या ह्याच्यावर त्यांनी त्याची दखल घेतली आहे, त्यामुळे आम्ही राष्ट्रपती महोदयांचा आभार मानतो। आमची मागणी अशी आहे, प्रत्येक निवडणुकीच्या वेळी जो उमेदवार उभारत असतो त्या उमेदवाराला पैसे आपण जेव्हा उमेदवारी दाखल करतो, दाखल केल्यानंतर आपण फी भरतो, फी भरल्यानंतर त्यांचं आचारसंहितेचं पुस्तक आपल्याला देतात, त्यामध्ये हिशोब आणि उमेदवार कसं राहायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे याबद्दलची आचारसंहिता, आदर्श आचारसंहिता आपल्याला पाळायला तुम्ही उमेदवार असतो। त्याच्यामध्येच त्याच पुस्तकामध्ये असं पण आहे, जे मंत्री किंवा मंत्री म्हणून जे कोणी आहे, त्यामध्ये आमचा आरोप जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे।